सर्वांच्याच घरी आता गणपती बाप्पांसाठी लगबग चालू झाली आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांसाठी मोदक बनवण्याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तर त्यासाठी आज मी अतिशय पौष्टिकरित्या गव्हाच्या पिठाचे एकदम खुसखुशीत आणि 7 ते 8 दिवस टिकणारे आणि तसेच राहणारे तळणीची मोदक रेसिपी शेअर करणार आहे. त्याचबरोबर तळणीची मोदक एकदम कळीदार येण्यासाठी अतिशय सोपी पद्धत वापरलेली आहे आणि त्यासाठीच मी भरपूर अशा टिप्ससुद्धा शेअर केलेल्या आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर सुरुवातीला गव्हाच्या पिठाचे मोदक बनवण्यासाठी आपल्याला गव्हाच्या पिठाची पारीसाठी लागणारं जे पीठ आहे ना, तर ते कसं भिजवायचं, तर त्यासाठी कसं प्रमाण वापरायचं आहे तर ते बघणार आहोत. तर त्यासाठी इथे एका पातेल्यामध्येच किंवा एखाद्या भांड्यामध्ये मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेत आहे. त्याचबरोबर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे पाव वाटी हरभरा डाळीची पीठ म्हणजेच बेसन पीठ. त्याचबरोबर आपल्याला इथे लागणार आहे पाव वाटी रवा. तर इथे रवा जाड रवा न वापरता इथे बारीक असा रवा इथे वापरलेला आहे. तर हे असं प्रमाण वापरून आपण गव्हाच्या पिठाचे मोदक अगदी खुसखुशीत असे बनवणार आहोत. तर इथं आपल्याला आता या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ. तर अगदी थोडंसं इथे मीठ लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला हे पीठ छान असं खुसखुशीत येण्यासाठी आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे. तर मोहन घालण्यासाठी इथं आपल्याला एक चमचाभर घट्ट असं तूप घ्यायचं व ते कडकडीत असं तापून घ्यायचं आहे आणि कडकडीत तापलेल्या तुपाचं आपल्याला हे पिठावरती छान असं मोहन घालायचं. तर सुरुवातीला हे तूप जास्त गरम असल्यामुळे मी चमच्याने असं एकत्रित करून घेत आहे व त्यानंतर हातानेच आपल्याला हे पीठ छान असं या तुपामध्ये छान चोळून घ्यायचं, जेणेकरून हे तूप या पिठाला व्यवस्थित असं लागलं जाईल आणि छान असं लागलं गेलं की आपले मोदक छान खुसखुशीत आल्याशिवाय राहायचे नाही. तर अशा प्रकारे मी तूप लावून घेतलेलं आहे आणि आपण मूठ बंद करून जर बघितलं तर अशा प्रकारे मुठीमध्ये गोळा तयार होतो. तर हे पीठ आणि हे मोहन या पिठासाठी अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. तर आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्ट असा गोळा इथे भिजवून घ्यायचा आहे. तर खूप जास्त पातळ न करता अतिशय घट्ट असा गोळा इथे भिजवायचा. ज्याप्रमाणे आपण रोजच्या पोळीसाठी पीठ भिजवतो त्यापेक्षाही घट्ट असा इथं गोळा भिजवायचा. जेवढं घट्ट तुम्ही पीठ भिजवसाल तेवढे छान खुसखुशीत अशा इथे मोदकसाठी लागणारी पारी येतील. तर अशा प्रकारे मी असं घट्टसर असं इथे गोळा भिजवून घेतलेला आहे आणि आता हे पीठ आपल्याला छान झाकून ठेवायचं आणि कमीत कमी 10 मिनिट तरी तर याला असंच ठेवा. जर तुमच्याकडे खूप जास्त वेळ असेल तर छान 15 ते 20 मिनिट या पिठाला छान असं मुरू द्या. जेवढं पीठ ही छान असे भिजलं जाईल तेवढे छान याची पारीसुद्धा लाटल्या जाईल आणि व्यवस्थित अशी पारी आल्यामुळे मोदक छान खुसखुशीत असे येतात. तर मोदकासाठी लागणाऱ्या पारीचं पीठ आपण भिजवून ठेवले. आता आपल्याला मोदकासाठी लागणारी जी फिलिंग आहे तर ती करायची आहे. तर त्यासाठी इथे एका कढईमध्ये मी अगदीच अर्धा चमचा असं तूप घेतले. तूप छान असं वितळलं गेलं की त्यामध्ये काही बदामचे काप घालून घ्यायचे. तर इथे जवळपास 1 चमचा असे बदामचे काप मी इथे घेतलेले आहे. तर हे काप छान असे ह्या तुपामध्ये तळले गेले की त्यामध्ये थोडेसे मनुकेसुद्धा घालायचे. जर तुम्हाला मनुके आवडत नसतील तर त्याऐवजी तुम्ही काजू किंवा तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही ते वापरू शकता. तर हे मनुकेसुद्धा अशाच ह्यामध्ये छान असं भाजून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथं 1 वाटी छान खोबऱ्याचा कीस घालायचा आहे. तर घरगुती सुकं खोबरं आहे तर ते सुकं खोबरं छान मी इथं किसून घेतलेलं आहे आणि ते किसलेलं खोबरं आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर हे खोबरंसुद्धा अशाच प्रकारे यामध्ये भाजून घ्यायचं. तर खूप जास्त हे खोबरं भाजण्याची अजिबात गरज नाही. फक्त 1 मिनिटभर आपण इथं भाजून घेणार आहोत. जेणेकरून यामध्ये असलेला त्याचा ओलसरपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल. तर फक्त 1 मिनिटभरच भाजायचं. त्यापेक्षा जास्त भाजू नका. नाहीतर खूप जास्त खोबरं भाजल्यामुळे ते जास्त कडक असं होतं आणि मोदक भरत असताना ते मोदक तुटू शकतात. तर त्यासाठी खूप कमी असं इथं खोबरं आपण भाजून घेणार आहोत. तर खोबरं, मनुके आणि बदाम हे न भाजता तुम्ही असंच वापरलं तरी चालेल. पण आपल्याला हे मोदक छान 7 ते 8 दिवस असंच खुसखुशीत असे ठेवायचे आहेत. त्यासाठी मी इथे भाजून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आता हे भाजून झालेलं आहे आणि गॅस बंद करायचा आणि हे थंड करण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे हे खोबरं छान असं थंड झालेलं आहे. तर आता हे भाजून घेतलेलं मिश्रण छान थंड झाल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि आता आपल्याला त्यामध्ये पिठी साखर घालायची आहे. तर इथे 1 वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला होता. तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी पिठी साखर घेत आहे आणि पिठी साखर घालत असतानाच किंवा पिठी साखर तयार करत असतानाच त्यामध्ये मी वेलची घातलेली होती. तर त्यामुळे मी वरतून एक्स्ट्राची वेलची यामध्ये घालत नाही आहे. तर आता हे मिश्रण छान असं एकत्रित करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला यापेक्षा थोडंसं साखर किंवा गोडपणा जास्त हवा असेल तर अशा वेळी तुम्ही 1 वाटी खोबऱ्यासाठी पाऊण वाटी पिठी साखर घातली तरीही चालेल. तर आता हे मिश्रण तर छान असं तयार करून घेतलेलं आहे. तर खूप सोप्या पद्धतीने मोदकामध्ये भरण्याचं जे मिश्रण आहे ना तर मस्त असं तयार करून घेतलं आहे. तर आता आपण याची मोदक तयार करायला घेऊया.
तर मोदकासाठी लागणाऱ्या पिठाला आपण इथे 10 मिनिट असंच ठेवलेलं होतं आणि त्याचे 10 मिनिट झालेले आहेत. तर आता बऱ्यापैकी हे छान असं नरम झालेलं आहे. तर आता आपण एकदा याला थोडंसं मळून घेऊयात आणि मग याची पारी इथं तयार करून घेऊयात. तर आपल्याला ह्या पिठाचे 2 समान असे इथे गोळे तयार करायचे. मग आता इथं पोळपाटावरती एक गोळा घेते मी आणि दुसरा गोळा छान एका झाकणाने झाकून ठेवते, जेणेकरून तो हवेने सुकणार नाही. आता आपल्याला एकतर ह्या गोळ्याला तुम्ही छान पोळीसारखं लाटून घ्यायचं आणि त्याला वाटीने असे छान गोल-गोल असे काप देऊन घ्यायचे, किंवा मी जसं केलंय तसं एक लाटी तयार करायची आणि त्या लाटीला चाकूने काप द्यायची, जेणेकरून आपल्याला समान अशा इथे लाटा मिळून जातील. तर इथं भरपूर अशा प्रमाणामध्ये लाटा तयार करून घेतलेल्या आहे. आता ह्या लाट्या आपल्याला एक-एक करून अशा लाटायच्या. तर मोदकासाठी आपण ही लाटी लाटून घेत आहोत आणि ही लाटी लाटत असताना मी याला अजिबात तूप, तेल, पीठ काही न वापरता ह्या अशाच इथं पोळपाटावरती लाटून घेत आहे. तर एक-एक करून मी छान पातळ अशी हिची लाटा लाटून घेते आहे आणि तुम्ही बघत असाल मी भरपूर अशा लाटा इथे लाटून घेतल्या आणि त्या एकावर एक सुद्धा टाकलेल्या आहेत. जेणेकरून ह्या एकमेकांवर टाकल्यामुळे सुकत नाही आणि एकमेकांना चिटकत सुद्धा नाही. तर अशा प्रकारे एकदम पातळ अशा लाटा इथं आपण लाटून घ्यायच्या. तयार करून घेतलेल्या भरपूर अशा ह्या पारी ज्या आहेत, तर त्या एकतर तुम्ही डब्यामध्ये हवाबंद ठेवा, नाहीतर त्या खूप जास्त सुकल्या तर मोदक बनवताना त्या फाटू शकतात. तर आता आपल्याला इथे मोदक बनवायचे आहे. तर मोदक बनवण्यासाठी इथे मी एका वाटीचा वापर करत आहे. तर अशा प्रकारे एक छोटीशी पुरी घेतलेली आहे आणि त्या वाटीवरती ठेवलेली आहे आणि आता आपल्याला यामध्ये जे खोबऱ्याचं फिलिंग आहे ते यामध्ये घालून घ्यायचं. आता आपल्याला याचे छान असा इथे मोदक तयार करायचा आहे. तर अशा प्रकारे छोट्या-छोट्या कळ्या पाडत आपण इथे छान असा एक मोदक तयार करत आहोत. तर अतिशय सोपी अशी पद्धत आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण इथे मोदक तयार करू शकतो. आणि हा कळीदार मोदक बनवत असताना वरती जे एक्स्ट्राचं पीठ आहे ना, तर ते तुम्ही छान असं तोडून घ्या आणि त्याचे छान असं इथं मोदकाला शेप द्या. तर अशा प्रकारे अतिशय सोपे पद्धत वापरून इथे आपण मोदक बनवलेला आहे. तर आता मी तुम्हाला इथे वाटी घेऊन मोदक बनवून दाखवलेला आहे. तर आता आपण डायरेक्टली हातावरती किंवा पोळपाटावरतीच मोदक कसा तयार करायचा तर ते बघत आहोत. तर त्यासाठी इथे जी आपण लाटून घेतलेली छोटीशी पुरी आहे तर ती एका हातावरती घेतली मी आणि त्यावरती जे खोबऱ्याचं सारण आहे ते घालून घेतले आणि आता ही पुरी आपण अशी पोळपाटावरती ठेवायची. ही सारण मधोमध आणायचं व त्यानंतर अलगद अशा याच्या कळ्या पाडायच्या. तर अतिशय सोपी अशी ही सुद्धा एक पद्धत आहे. पण ज्या लोकांना पोळपाटावरती डायरेक्ट असं कळी पाडता येत नसेल त्यांनी वाटी वापरायची किंवा ग्लास वापरून अशा प्रकारे तुम्ही याचा मोदक तयार करायचा. तर बघा, एकदम कळीदार असा मोदक आपण इथे तयार करून घेतलेला आहे. तर मोदक बनवत असताना हाताने तयार करा किंवा अशा प्रकारे वाटीचा वापर करून तयार करा. तर अतिशय सोपी पद्धत मी तुम्हाला शेअर केलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हे मोदक तयार करू शकता. तर आता राहिलेले सर्व मोदक मी अशाच प्रकारे तयार करून घेतलेत. अतिशय सुंदर असे दिसत आहे. अगदी फुलासारखे कळीदार इथं मोदक आपले तयार झालेले आहेत. आता हे मोदक आपल्याला तळायचे आहेत. तर मोदक डायरेक्टली तेलामध्ये तळण्यापूर्वी मी तुम्हाला ह्या पिठाची छोटीशी अशी पुरी इथं तळून दाखवते. अगदी टम्म अशी फुलते आणि एकदम खुसखुशीत अशी येते. तर इथे छान कडकडीत असं तेल तापलेलं आहे. आता आपल्याला मोदक यामध्ये सोडायचे आहेत. तर सुरुवातीला तेलाचं तापलेलं प्रमाण हे छान कडकडीत असंच असावं. त्यानंतर एकदम कमी आचेवरती आपल्याला हे मोदक इथे तळून घ्यायचे आहे. जर तुम्ही फुल गॅसवरती मोदक तळायला जाल तर बाहेरून मोदक तळले जातील पण आतून ते कच्चेच राहतील आणि ते अजिबात खुसखुशीत असे येणार नाही. तर त्यासाठी मोदक तळत असताना सुरुवातीला तेल हे कडकडीत असं तापलेलं असावं व त्यानंतर कमी गॅस करून हे मोदक छान कमी गॅसवरच तळायची, जेणेकरून मोदक छान खुसखुशीत असेच येतील आणि 7 ते 8 दिवस ते तसेच राहतील. तर अशा प्रकारे मी इथे मोदक तळून घेतलेले आहे आणि तळल्यानंतर मोदकाला कलर बघा किती सुंदर असा आलेला आहे. यामध्ये कुठलाच प्रकार आर्टिफिशियल आपण इथे कलर न वापरता सुद्धा अतिशय सुंदर असा कलर या मोदकाला आलेला आहे आणि तळल्यानंतर तुम्ही सुद्धा इथे बघू शकता अगदीच कळीदार अशी मोदक तुम्हाला ते दिसत असेल. तर राहिलेले सर्व मोदक अशाच प्रकारे मी इथे तळून घेणार आहे. तर मग आता तुम्हाला सुद्धा गणपती बाप्पांसाठी छान असे मोदक बनवायचे असतील तर अशाच प्रकारे गव्हाच्या पिठाचे मोदक एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप कमी वेळेमध्ये तयार होतात आणि छान खुसखुशीत असेच राहतात. तर आता मैद्याचा वापर अजिबात न करता तुम्ही गव्हाच्याच पिठाचे मोदक नक्कीच बनवा. तर इथे हे मोदक छान थंडगार असे झालेले आहे आणि तुम्हाला हा मोदक छान असा फोडून दाखवते. बघा खूप सुंदर असा फुटला जातो. किती खुसखुशीत असा हा मोदक इथं आलेला आहे तुम्ही हे बघू शकता.
तर बघा एकदम खुसखुशीत असे मोदक इथं आलेले आहे. तर मग कशाला आता मैद्याचे मोदक बनवायचे, तर नक्कीच एकदा गव्हाच्या पिठाचे मोदक ट्राय करूनच बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत अगदी सोप्या अशा रेसिपी शेअर करत असते. जर तुम्हाला माझ्या रेसिपी अशाच आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन मिळून जातील.